ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र इकडे सगळ्या केसेस चैतन्य आणि अर्जुनच्या हातातून निसटलेल्या आहेत। त्यामुळे अर्जुन खूप उदास आहे आणि चैतन्य म्हणत आहे, अर्जुन माझ्यामुळे हे सगळं घडलंय। तू आता रविराज सरांच्या इथून बाजूला झालास आणि त्यावेळेला जे साम्राज्य उभं केलं होतंस त्या साम्राज्याला तडा जायची वेळ आलेली आहे। यावरती अर्जुन म्हणतो, ते सगळं जाऊ दे, पण या सगळ्यामध्ये आपल्याला फुकटचं गोवलं गेलंय, या सगळ्याचा मला जास्त जास्त त्रास होत आहे असं म्हणत अर्जुन आता चैतन्यसोबत बोलत असतो। तितक्यात तिथे सायली येते। सर, कोण म्हटलं की तुमच्या हातून सगळ्या केसेस निघून गेल्यात म्हणून? सर, तुमच्या हातून सगळ्या केसेस निघून नाही गेलेल्या आहेत। एक महत्त्वाची केस तुमच्या हातामध्ये आहे आणि ती केस आहे मधुभाऊंची। आता आपण रडायचं नाहीये तर लढायचं। यावरती अर्जुन म्हणतो, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण या सुद्धा केसमध्ये आपल्याला कोणताही क्लू सापडत नाहीये। सायली म्हणते, सर, याच केसमध्ये आपल्याला खूप मोठा क्लू सापडणार आहे आणि हीच केस तुम्हाला तुमचं परत गेलेलं सगळं स्वाभिमान, परत गेलेलं साम्राज्य परत देणार आहे असं म्हणत दोघं जण आता मात्र मधुभाऊंची केस लढण्यासाठी सज्ज होतात। सायली सांगते, त्यासाठी सगळ्यात पहिले आपण ना मधुभाऊंची पण भेट घ्यायची आणि रविराज सरांची सुद्धा भेट घ्यायची आहे। रविराज सरांची भेट घेतल्यावरती मग मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि मधुभाऊंची भेट सुद्धा घेऊया। मग चैतन्य, अर्जुन आणि सायली सगळ्यात पहिले रविराजांची भेट घ्यायला येत। रविराजांची या विषयावरती डिस्कस करत असताना अर्जुन त्यांना सगळी सत्य परिस्थिती समजावून सांगतो। अर्जुन सांगतो, हे बघा, म्हणजे ना या सगळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ती साक्षी किती नीच बाई आहे आणि तुम्ही ज्या वेळेला कोर्टामध्ये म्हटला होतात ना की चैतन्य तुझ्यासारखा शिष्य मला अजिबात नाही, तुझ्यासारखा शिष्य मला लाज वाटते, त्यावेळेला खरं तर चैतन्य नाटकच करत होता साक्षीसोबत असल्याचं। रविराज म्हणतात, मग साक्षीने पत्रकार परिषद घेऊन जे काही बोलले ते तर सत्यच निघतंय ना? अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, ते अर्धसत्य आहे। सगळ्यात पहिले साक्षी चैतन्याचा वापर करत होती, म्हणजे तिने चैतन्याचा वापर करण्यासाठी किंवा चैतन्याला मोहरा बनवून आता केस जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे। चैतन्याला मोहरा बनवून केस जिंकत असताना साक्षीने त्याचा वापर केला, प्रेमाच्या खोट्या जाळ्यात त्याला अडकवलं। इतकंच नाही तर तिने याआधी सुद्धा आमचा एक बेस्ट फ्रेंड कुणाल, त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता। तो प्रयत्न फसला आणि कुणालने कायमचा आपला जीव संपवला। तिचं काम झाल्यानंतर तिने त्याला साईड लाईन करून टाकलं होतं आणि तो सारखा तिच्या मागे मागे करत होता, पण या सगळ्यामध्ये तिने ताकास तूर न लागू देता त्याला या सगळ्यामधून डिच्चू देऊन बाजूला काढलं। यावरती रविराज म्हणतात, हे बघ, काहीही असलं ना तरी शेवटच्या अर्ध्या पार्टमध्ये चैतन्य तिला फसवतोय हे मात्र खरं होतं, पण आपला हेतू चांगला होता। या सगळ्यामधून सुटण्यासाठी आपल्याला असं काहीतरी ठोस दाखवायला लागेल की चैतन्य साक्षीला नाही तर साक्षी चैतन्याचा वापर करत होती। अशी कोणती गोष्ट आहे का की साक्षी चैतन्याचा वापर करत होती, म्हणजे साक्षी चैतन्यकडून काम करून घेत होती? असे कोणते तरी पुरावे चैतन्यकडे कळत न कळत असतील तर आपण या सगळ्यामध्ये मदत करू शकतो। यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर, मला असं वाटते आपण चैतन्यासोबत डिटेलमध्ये बोललं ना तर त्याच्याकडे कोणते पुरावे होते का हे सगळं आपल्याला अचूकपणे समजेल आणि या सगळ्यामध्ये आपण पुढे हे सिद्ध करू शकू। रविराज म्हणतात, ठीक आहे, पण मला असं वाटते काहीतरी पुरावा ठोस हवे आपल्या हात। मग चैतन्याला रविराज सर बोलायला बोलवतात आणि चैतन्याला रविराज सर म्हणतात, हे बघ, जे काही असेल ना ते मनमोकळेपणाने बोल। याआधी सुद्धा जर का तुझ्याकडे असा कोणता पुरावा असेल की साक्षीच तुला या सगळ्यात अडकवत होती तर मात्र तू मनमोकळेपणाने सांग। यावरती मग मात्र चैतन्य थोडासा अडखळत बोलतो, हो तसा आहे पुरावा, पण तो पुरावा कोर्टासमोर द्यावा की नाही याबद्दल मी जरा साशंक आहे। यावरती रविराज म्हणतात, असं आहे तरी काय की तुला कोर्टासमोर तो पुरावा देण्यासाठी आता मात्र इकडे लगेच चैतन्य सांगायला लागतो, म्हणजे रविराज सर, ज्या वेळेला मी साक्षीच्या घरी गेलो होतो ना, म्हणजे अर्जुनच्या इथून मला अर्जुनने ओरडला होता, अर्जुनच्या इथला जॉब मी सोडला होता आणि तो जॉब त्यावेळेला मी साक्षीच्या घरी राहायला गेलो। त्या रात्री साक्षीने सगळ्यात पहिले माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला, मी तिला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण हे कोर्टामध्ये मी कसं सिद्ध करू?
तिने सगळ्यात पहिली जवळीक केली आणि दुसऱ्या दिवशी मी ज्या वेळेला तिला सांगितलं होतं की तू हे असं का वागलेस, आपल्या दोघांच्या मध्ये हे झालेलं मला नाही आवडणार, त्यावरती तिने मला सांगितलं होतं की हे बघ, आपलं प्रेम खरं असेल तर आपल्याला कोणीतरी बंधन अडवू शकत नाही. आणि त्यावेळेचा म्हणजे ना त्या मोमेंटला आम्ही काढलेला एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, पण त्या मोमेंटचा व्हिडिओ कसा दाखवावा यावरती चैतन्यला अर्जुन म्हणतो, जर ती तुला खोटं सिद्ध करण्यावरती तयार असेल करायला तर आपण सुद्धा हा व्हिडिओ कोर्टासमोर आणलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र तो व्हिडिओ खूप मोठा पुरावा ठरतो, ज्याच्यामध्ये साक्षीने सगळ्यात पहिले पहल करत चैतन्यला आपल्या जवळ ओढलेलं असतं. त्यानंतर दुसरा पुरावा अर्जुनच्या लक्षात येतो, ते म्हणजे प्रिया. मूर्ख प्रियाच्या मूर्खपणामुळे साक्षीचं सत्य आता समोर येणार असतं. साक्षी सांगत असते, हे बघ प्रिया, या सगळ्यामध्ये मी न चैतन्याचा वापर करत होते, हे फक्त आणि फक्त तुला माहिती आहे आणि अण्णांना. तू जर का माझं बिंग फोडण्याचा प्रयत्न केलास तर मी सुद्धा तुझं बिंग फोडेन. यावरती प्रिया म्हणते, तू काय माझं बिंग फोडणार ग? त्यावरती साक्षी सांगते, अगं आत्ताच हे मोठं कारस्थान केलंयस ना, ते कारस्थान मला माहिती आहे, म्हणजे स्वतःच्याच आईची बॉडी अशी कोण ग शोधून आणतं? यावरती मग मात्र प्रिया म्हणते, मी नाही आहे बॉडी बिडी काय शोधून आणले. यावरती मात्र आता साक्षी म्हणते, तुला काय वाटतं मांजरीने डोळे मिटून दूध प्यायली म्हणून तिचं सगळं हे लपतं का? तू जे काही करतेस ते मला कळत नाहीये असं तुला वाटतंय का? एक लक्षात ठेव, मला अण्णांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की हे सगळं कारस्थान नागराज शेठचं असेल किंवा प्रियाचं असेल. प्रिया म्हणते, ठीक आहे, तुला समजलं इथपर्यंत ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये जर मला अडकवण्याचा तू प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, मी तुझं सुद्धा बिंग फोडेन असं म्हणत प्रिया आता इकडे साक्षीला धमकी देते. साक्षी विचार करते, ही मूर्ख प्रिया आहे, माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं हिला माझं आणि चैतन्याचं सिक्रेट समजलेलं आहे, काय करू असा विचार करत आता मात्र प्रिया घरी येते. प्रिया ज्या वेळेला घरी येते चैतन्य ऑलरेडी रविराजांच्याकडे आलेला असतो. रविराजांना चैतन्याने एक गोष्ट सांगितलेली असते की साक्षीची मैत्रीण ही तन्वी आहे, कदाचित तन्वीकडे खूप काही बातम्या असतील. यावरती रविराज म्हणतात, कशावरून तू हे सगळं सांगतोयस? मग मात्र चैतन्य सांगतो, रविराज सर, ज्या वेळेला अर्जुनने म्हणजे आता इकडे मोठ्यात मोठा प्रयत्न केला होता पुरावा मिळवण्यासाठी, त्यावेळेला त्याने ना खोटं नाटक रचत तन्वीला कॉल केला होता की माझ्याकडे साक्षी मर्डर केसचे पुरावे आहेत, तुम्हाला जर पुरावे हवे असतील तर तुम्ही ते पुरावे घेण्यासाठी लवकरात लवकर एका ठिकाणी या. त्या ठिकाणी मी तन्वीला वाचवण्यासाठी गेलो होतो, तुम्ही हवे तर प्रियाला विचारू शकता. आता मात्र प्रिया गडबडते. रविराज म्हणतात, बोल तन्वी, म्हणजे त्यावेळेला तू पुरावे आणायला का गेली होतीस? त्यावरती आता मात्र प्रिया गडबडते. हे सगळं अर्जुनने ट्रॅप रचला होता बाबा, चैतन्याला विचारा. चैतन्य म्हणतो, ट्रॅप रचला होता अर्जुनने, त्याला साक्षीवरती संशय होता आणि तुला ती ब्लॅकमेल करते असं त्याला वाटत होतं. रविराज म्हणतात, हे बघ तन्वी बाळा, जे काही असेल ते तू मला खरं खरं सांगू शकतेस. या सगळ्यामध्ये जर का तुला तन्वी ब्लॅकमेल करत असेल तर ते सत्य तू मला सांग, मग जे काही करायचं ते मी सांगेन. यावरती प्रियाकडे आता कोणताच पर्याय नसतो. प्रिया सांगते, हो बाबा, तन्वी म्हणते की मला ना साक्षी ब्लॅकमेल करत होती, म्हणजे तिने ना चैतन्यासोबत खरंच प्रेमाचं नाटक केलं होतं, मला बोलली होती ही केस लढण्यासाठीच मला हे सगळं प्रेमाचं नाटक करायला लागणार आहे, पण या सगळ्यामध्ये तिने आता असा काही डाव रचलाय मला माहीत नव्हतं. प्रियाला वाटतं की साक्षीने सगळं सत्य सांगून टाकलेलं आहे बॉडीबद्दलचं, त्यामुळे प्रिया सांगते, साक्षी तुम्हाला काहीही खोटं बोलती आहे आणि या सगळ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणत मग मात्र इकडे रविराज म्हणतात, असं आहे म्हणजे चैतन्याला अडकवण्यासाठी तिने काही प्रयत्न केला, याबद्दल तुझ्याकडे काही पुरावा? यावरती प्रिया म्हणते, मला स्वतः साक्षीने हे सगळं सांगितलंय. प्रिया विचार करते, जर ही माझ्या डेड बॉडीबद्दलचं किंवा माझ्या आईच्या डेड बॉडीबद्दलचं सत्यचं सांगत असेल तर मला पण हिचं सत्य फोडायलाच पाहिजे. प्रियाच्या मूर्खपणामुळे सगळं बिंग फुटलेलं असतं. मग मात्र गरज असते ती एका व्हिडिओची. रविराज प्रियाला साक्षीकडे पाठवतात आणि अर्जुन, सायली, चैतन्य तिचा पाठलाग करतात. मग प्रिया साक्षीमध्ये झालेलं कन्व्हर्सेशन यांचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला जातो आणि या सगळ्यामुळे साक्षी खोटं बोलते, साक्षीने चैतन्याला अडकवलं होतं हे सत्य समोर आलेलं असतं. या व्हिडिओमध्ये प्रियाला माहिती असतं की आपला व्हिडिओ बनवला जातोय, म्हणून ती डेड बॉडीबद्दलचं काहीच बोलत नाही. ती फक्त तू चैतन्याला अडकवलंस या सगळ्यामध्ये आणि मला पण अडकवती आहेस. साक्षी म्हणते, मी चैतन्याला अडकवलं होतं,
पण माझ्या काही तो उपयोगाचा निघालच नाही. आश्रम केसमध्ये तो काहीतरी मदत करेल म्हणून त्याला माकड बनवून प्रेमाच्या जाळ्यात मी अडकवून ठेवलं होतं. हे वाक्य बोलून आता मात्र साक्षी अडकते. त्याचा व्हिडिओ अर्जुन चैतन्य सायली यांच्याकडे येतो. रविराजांनी खूप मोठी मदत करत प्रियालाच आता वेठीला धरत सगळे पुरावे सापडलेले असतात. मूर्ख प्रियामुळे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधत सायलीचा धमाका झालेला असतो आणि आरोप खोटा सिद्ध करण्यासाठी सायलीने रचलेला सापळा यशस्वी झालेला असतो.